नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष ज्ञानाचा खरा अर्थ काय? केवळ पुस्तके वाचणे की समाजातील अंधार दूर करणे? खरा विद्वान तोच जो आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु आणि मी आहे तुमची RJ तनिषा. आज 29 जुलै भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस. आज आपण स्मरण करणार आहोत अशा महान समाजसुधारकाचे ज्यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र बनवले. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य झोकून दिले, विधवा पुनर्विवाहासाठी निर्भयपणे संघर्ष केला आणि मानवतेलाच आपला धर्म मानला. ते म्हणजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. लोक त्यांना विद्यासागर म्हणजेच ज्ञानाचा महासागर म्हणत, पण बंगालमधील लाखो लोकांनी त्यांना आणखी एका नावाने अमर केले. ते नाव म्हणजे दयासागर. करुणेचा, माणुसकीचा आणि समाजसेवेचा महासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म 26 सप्टेंबर 1820 रोजी झाला होता. बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला. त्यांचे पिताचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवती देवी असे होते. कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. हिंदू धर्मशास्त्र विषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही उपाधी लावली होती. म्हणून बंदोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले. ते 18 वर्षांचे असतानाच त्याच महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले. वयाच्या 14व्या वर्षी शत्रुघ्न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षण खात्यात साध्या शिक्षकापासून ते शिक्षण निरीक्षकाच्या हुद्द्यापर्यंत काम केले. सरकारी शिक्षण खात्यात असताना त्यांनी 35 नवी बालिका विद्यालय उघडली. तसेच एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय व बंगालमधील प्रमुख शहरांत आदर्श म्हणजेच मॉडेल विद्यालये शिक्षण खात्यातर्फे स्थापन केली. संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसे. ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांस मुक्त प्रवेश दिला. 1858 साली अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने शिक्षण खात्यातून ते बाहेर पडले. त्यापूर्वीच विधवांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष गेले होते. स्वतः संस्कृत पंडित असल्याने पराशर संहितेत विधवा विवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखविला. 1856 साली विधवा विवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. विद्यासागर स्वतः कर्ते सुधारक होते. स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी त्या 14-15 वर्षांच्या होईपर्यंत केली नाहीत. आपल्या मुलाचे लग्न त्यांनी एका बाल विधवेशी लावून दिले होते. कुलीन ब्राह्मण वर्गातील बहुपत्नीकत्वाची चाल, मद्यपान इत्यादी अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या. ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात. त्यांची भाषा सुबोध व सामान्य जणांना सहज समजेल अशी आहे. बंगाली भाषेच्या प्रकृतीला अनुरूप अशी गद्य शैली त्यांनी प्रचलित केली आणि त्यामुळेच बंगाली गद्याच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला जातो. त्यांच्या पूर्वी राजा राम मोहन रॉय यांनी गद्य शैली रूढ केली होती, पण ती पंडिती वळणाची होती. सर्वसामान्यांना ती सहजगम्य नव्हती. त्यांची स्वतःची प्रकृती तत्वचिंतकाची असल्याने भाषाशिल्पाकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. ईश्वरचंद्रांची प्रकृती त्यांच्याहून भिन्न होती. ती जशी पंडितांची तशीच साहित्य रसिकाची व सामाजिक संस्कारांची होती. म्हणून आजही त्यांचे साहित्य वाचले जाते. त्यांचे लेखन मुख्यतः बंगाली आणि संस्कृत भाषांत आहे. ईश्वरचंद्रांनी मुख्यतः शिक्षणाचा प्रसार, समाज सुधारणा आणि साहित्य निर्मिती अशा त्रिविध भूमिकांतून लेखन केले. संस्कृत भाषेच्या सुलभ अध्ययनासाठी त्यांनी बोधोदय
1851 उपक्रमणिका 1851 रुजुपाठ 3 भाग 1851 ते 52 व्याकरण कौमुदी 3 भाग 1853 व 1862 व वर्णपरिचय 2 भाग 1855 हे ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे बंगाली भाषा शिकवण्यासाठी कथमाला 1856 तसेच शब्दमंजरी नावाचा शब्दकोश तयार केला. बांगलार इतिहास 1848, जीवनचरित 1849, चरितावली 1856 आणि भूगोल खगोल वर्णन 1892 हे ग्रंथ त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचे आणि चतुरस्त्र जिज्ञासेचे द्योतक आहे. त्यांची पहिली साहित्यकृती वेताल पंचविंशती 1847 ही सुलभ बंगाली भाषेचे प्रतीक म्हणून आजही लोकप्रिय आहे. शकुंतला उपाख्यान 1854, सितार वनवास 1860, आख्यान मंजरी 1863 आणि भ्रांतिविलास 1869 या त्यांच्या इतर साहित्यकृती आहेत. पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी विधवा विवाह 1855 ग्रंथ लिहिला. विधवा विवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच दाखविणारा आणि पंडितांना त्यांनी प्रमाणभूत मानलेल्या ग्रंथांच्या आधारेच निरुत्तर करणारा ग्रंथ म्हणून तो अद्वितीय ठरला. या व्यतिरिक्त विद्यासागर यांनी संस्कृत नाटकांचे तसेच महाभारतादी इतर 12 ग्रंथांचे संपादन केले. कलकत्त्यात भरलेल्या दरबारात त्यांना इंग्लंडच्या राणीकडून 1877 साली बहुमानाची सनद मिळाली व पुढे CIE ही पदवी मिळाली. वैयक्तिक आचरणात विद्यासागर अत्यंत साधे परंतु निर्भय होते. समाज सुधारणेच्या बाबतीत विद्यासागर हे राजा राममोहन रॉय यांचे वारसच म्हणावे लागतील. त्यांच्या सामाजिक कार्यामागील निकोप बुद्धिवाद त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्यापासूनच उचलला होता. ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळवले, पण ते सारे त्यांनी दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित यांच्या सहाय्यार्थ खर्चिले. त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती. ते अज्ञेयवादी होते. देव, धर्म, अध्यात्म इत्यादींच्या गुंतात त्यांनी स्वतःला कधीच अडकू दिले नाही. मी वास्तव जगाचा व त्यात राहणाऱ्या जीवनांचाच विचार करीत असतो. माणुसकीचे वागणे हाच मी माझा धर्म मानतो असे ते म्हणत. हा आपला धर्म त्यांनी आयुष्याचा अखेरीपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला आणि त्यामुळे सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखले असेल. तरी बंगालमधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर म्हणूनच ओळखत असत. मित्रांनो, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आपल्याला शिकवले की खरे शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसते तर समाज बदलण्यासाठी असते. त्यांनी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, विधवांना नवजीवन दिले, जातीभेदाला आव्हान दिले आणि साहित्याला नवी दिशा दिली. म्हणूनच त्यांना विद्यासागर म्हणजेच ज्ञानाचा महासागर आणि दयासागर म्हणजे करुणेचा महासागर अशी दोन्ही बिरुदे लाभली. आज त्यांच्या 29 जुलै स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना आपणही एक संकल्प करूया. ज्ञान, समता, मानवता आणि समाजसेवा या मूल्यांना आपल्या जीवनात जपूया. अशाच प्रेरणादायी व्यक्तिविशेष, दिनविशेष आणि MPSC परीक्षेसाठी उपयुक्त माहिती ऐकत रहा रेडिओ MPSC गुरुवर. मी आहे तुमची आरजे तनिषा. आता घेते आपली रजा. धन्यवाद.